बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा 15 एप्रिल रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वत्र विकासाची कामे सुरू आहेत, ती सर्वसामान्य माणसाला दिसत आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या पाठीशी उभे राहणार आहेत, याची भीती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्यामुळे ते गरिबी हटवण्याचा नारा देत आहेत। गरिबांना 72,000 रुपये देण्याचे आमिष देत आहेत। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी जी गरिबी हटावचा नारा आपल्या पंजोबा आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी दिला, परंतु आजपर्यंत देशातील गरिबी हटली नाही, तर उलट यामध्ये वाढ झाली आहे। राहुलजी तुमचे पंजोबा या देशाचे पंतप्रधान झाले, चांगला माणूस होता, गरिबी हटव म्हटलं होतं, हटवली नाही। तुमच्या आजीने सांगितलं गरिबी हटव, वाढली, हटली नाही। तुमच्या वडिलांनी सांगितलं गरिबी हटव, वाढली, हटली नाही। तुमच्या आईने सांगितलं गरिबी हटव, गरिबी वाढली, गरिबी हटली नाही। आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे? कोणाला मूर्ख बनवताय? सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात थेट योजनेद्वारे पैसे देण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केलंय। गेल्या 5 वर्षात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घराघरात शौचालय बांधून महिलांची उघड्यावर होणारी कुचंबना थांबवण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून झालंय। शिवाय लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट 12,000 रुपये अनुदान दिलं गेलंय। आज अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने राबवून त्यांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं आहे। बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई जर कोणी लढली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लढली। गरिबी कमी करण्याकरता योजना जर कोणी आणल्या असतील, मगाशी प्रतापराव सांगत होते एक एक योजना, जनधन सारखी योजना, देशातल्या 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं मिळालं। हे 34 कोटी कोण होते? जे जर बँकेच्या दारात गेले तर बँकेचा चपराशी त्यांना आतमध्ये देखील येऊ द्यायचा नाही। अशा 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं मोदीजींनी दिलं। मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाणे दूंगा, 1 रुपया जर दिल्लीहून पाठवेल तर थेट शेवटच्या माणसापर्यंत बंदा 1 रुपया मी पोचवेल। आणि या जनधनच्या खात्यातनं 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यामध्ये गेले। तुम्ही बघा, शेतीची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, कर्जमाफीची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, विम्याची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, शौचालयाची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, घरकुलाची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, शेतकऱ्यांना मदत असेल थेट खात्यामध्ये पैसे, तुरीचे पैसे द्यायचे असतील थेट खात्यामध्ये पैसे। म्हणजे अशी व्यवस्था उभी झाली की तलाठ्याकडे, तहसीलदाराकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही। कोणी आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, थेट पैसा आपल्या खात्यामध्ये आणण्याचं काम, दलाली संपवण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी सुरू। शेतकरी शेतमजूर यांना 3,000 रुपये पेन्शन योजना देण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे। शिवाय मुद्रा लोनच्या माध्यमातून जनसामान्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा उद्योग उभारण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून झालं आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले। जगाच्या पाठीवर भारत हा पहिला देश होत आहे की जो शेतकऱ्यांना वयाच्या 7 वर्षानंतर 3,000 रुपये पेन्शन देणार आहेत। या संदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। भारताचे संविधान आणि भारताचा तिरंगा वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक असून देशविरोधी देशविघातक शक्तींना परास्त करण्यासाठी आणि मजबूत भारत करण्यासाठी भाजप सेना युतीच्या उमेदवारांना विजयी करा आणि मोदींचे हात बळकट करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या सभेमध्ये केले। VC न्यूज करता बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा वृत्तांत।